Hello students, welcome to this class of the physics. आता next part radiations related आपण study करणार आहे, that is Kirchhoff's law of radiation. Okay, Kirchhoff's law of radiation. Kirchhoff's law of radiation कसा आहे बघा. Kirchhoff's law of radiation. Kirchhoff's law of radiation शॉर्ट मध्ये सांगायचं झालं तर A is equal to E असा Kirchhoff's law of radiation आहे. म्हणजे Kirchhoff's law of radiationचं मॅथमॅटिकल स्टेटमेंट आहे A is equal to E. ए म्हणजे असतं कोइफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन आणि ई म्हणजे असतं कोइफिशियंट ऑफ एमिशन. म्हणजे कुठल्याही बॉडीचा कोइफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन जेवढा असतो तेवढाच काय असतो कोइफिशियंट ऑफ एमिशन असतो. ओके, सो कोइफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन ऑफ एनी बॉडी इज ऑलवेज इक्वल टू काय असणार आहे कोइफिशियंट ऑफ एमिशन ऑफ द बॉडी असणार आहे. ओके, म्हणजे कोइफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन 0.5 असेल तर कोइफिशियंट ऑफ एमिशन देखील काय असणार आहे 0.5 असणार आहे. आता याचं स्टेटमेंट कसं येते बघा. Statement of the Kirchhoff's law is like this. Coefficient of absorption. Coefficient of absorption of a body at a wavelength is always equal to coefficient of emission is equal to coefficient of emission at this same wavelength. Same wavelength and same temperature. म्हणजे या स्टेटमेंट मध्ये ऍडिशन काय झालंय बघा. कोइफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन इज इक्वल टू कोइफिशियंट ऑफ इमिशन म्हटलेलं आहे, परंतु कधी एका पर्टिक्युलर वेव्हलेंथला. तर लक्षात घ्या हीट रेडिएशन जे आहे ते डिफरंट वेव्हलेंथचे असतात. हीट रेडिएशन डिफरंट वेव्हलेंथचे असतात आणि हा कोइफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन किंवा कोइफिशियंट ऑफ इमिशन वेव्हलेंथ वर देखील डिपेंडेंट असतो. आपण नंतर ब्लॅक बॉडी रेडिएशन स्पेक्ट्रम बघणार आहे, त्याच्यामध्ये लक्षात येईल की इमिसिव्ह पॉवर जी आहे ती वेव्हलेंथ वर देखील डिपेंडेंट असते. वेगळ्या वेगळ्या वेव्हलेंथ मधून कमी जास्त प्रमाणात काय होते, वेगळ्या वेगळ्या वेव्हलेंथ मधून कमी जास्त प्रमाणात काय होणार आहे हीट रेडिएशन्स बाहेर पडत असतात, इमिसिव्ह पॉवर बाहेर पडत असते. म्हणजे हा कोइफिशियंट ऑफ इमिशन किंवा कोइफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन वेव्हलेंथ वर डिपेंड असतो. वेव्हलेंथ चेंज झाली, कसली वेव्हलेंथ, हीट रेडिएशनची वेव्हलेंथ जर चेंज झाली तर काय होणार आहे ए किंवा ई ची व्हॅल्यू चेंज होते. म्हणजे कोइफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन ऍट अ पर्टिक्युलर वेव्हलेंथ जेवढा असणार आहे तेवढाच त्याच वेव्हलेंथला कोइफिशियंट ऑफ इमिशन असणार आहे. ओके, म्हणजे कोइफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन आणि कोइफिशियंट ऑफ इमिशन सेम कधी असतात, एका पर्टिक्युलर वेव्हलेंथ ऑफ हीट रेडिएशनलाच. ओके, त्याच्यामुळे हे स्टेटमेंट इम्पॉर्टंट आहे आणि याच्यामध्ये वेव्हलेंथ हा वर्ड खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. कोइफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन ऑफ ए बॉडी at a given wavelength is equal to coefficient of emission at the same wavelength and same temperature. That is called as Kirchhoff's law of radiation. So according to Kirchhoff's law of radiation, A is equal to काय येणार आहे E येणार आहे. A is always equal to E असतं. ठीक आहे. आता Kirchhoff's law of radiation चा आपल्याला theoretical proof बघायचा आहे. theoretical proof. त्यावेळेला बोर्ड एक्झामला हा क्वेश्चन विचारला जातो, स्टेट अँड प्रूव्ह Kirchhoff's law. तर याचा प्रूफ बघूया आपण. तर याचं प्रूफ कसं येणार बघा. सपोज दिस इज अ एन्क्लोजर. एन्क्लोजर म्हणजे कम्प्लिटली क्लोज्ड रूम आहे
किंवा कम्प्लिटली क्लोज द कंटेनर आहे आणि त्याच्यामध्ये 2 बॉडीज ठेवलेले आहेत. ओके, एक आहे ऑर्डिनरी बॉडी आणि दुसरी आहे ब्लॅक बॉडी, अशा 2 बॉडीज ठेवलेल्या आहेत. ओके, सो दिस इज अ युनिफॉर्म टेम्परेचर एन्क्लोजर. म्हणजे या एन्क्लोजर मध्ये असणाऱ्या सगळ्या बॉडीचं टेम्परेचर काय असतं तेवढंच असतं. कन्सिडर ए युनिफॉर्म टेम्परेचर enclosure. ओके, कन्सिडर युनिफॉर्म टेम्परेचर एन्क्लोजर. युनिफॉर्म टेम्परेचर एन्क्लोजर म्हणजे काय, ज्याच्यामध्ये असणाऱ्या सगळ्या बॉडीचं टेम्परेचर सेम असतं. ओके, एन्क्लोजर इन विच ऑर्डिनरी बॉडी, त्याला शॉर्ट मध्ये काय म्हटलेलं आहे, ओबी म्हटलेलं आहे, अँड ब्लॅक बॉडी in bracket BB are placed. Okay, consider a uniform temperature enclosure in which ordinary body and black body are placed. Let A is the coefficient of absorption. A is coefficient of absorption. Okay, after that E is equal to काय असणार आहे, coefficient of emission of the body. A is the coefficient of absorption body, E is the coefficient of emission of the body. Capital A is equal to काय असणार आहे, surface area of each body. Surface area of each body. ओके, त्याच्यानंतर कॅपिटल ई म्हणजे काय असणार आहे, इमिसिव्ह पॉवर ऑफ ऑर्डिनरी बॉडी. आणि ईबी म्हणजे काय असणार आहे, दॅट इज इमिसिव्ह पॉवर ऑफ ब्लॅक बॉडी. ईबी म्हणजे काय असणार आहे, इमिसिव्ह पॉवर ऑफ द ब्लॅक बॉडी. ठीक आहे, आता बघा, लेट कॅपिटल क्यू इज radiant heat incident per unit time per unit area. म्हणजे पर युनिट एरियावर क्यूडी हीट जी आहे ती पर सेकंड काय होते, इन्सिडेंट होते सपोज. ओके, आता सुरुवातीला काय करूया आपण, ऑर्डिनरी बॉडी घेऊया. ओके, फॉर ऑर्डिनरी बॉडीशी रिलेटेड कॅल्क्युलेशन काय काय येते बघा. फॉर ऑर्डिनरी बॉडी, आता ऑर्डिनरी बॉडी याची इमिसिव्ह पॉवर किती आहे, ओबी आहे. ओके, इमिसिव्ह पॉवर ओबी आहे, म्हणजे किती हीट पर सेकंड ते बाहेर टाकणार आहे ते आपण अगोदर इथं लिहूया. सो रेट ऑफ रेडिएशन लिहूया, रेट ऑफ रेडिएशन बाय ऑर्डिनरी बॉडी इज इक्वल टू, रेट ऑफ रेडिएशन म्हणजे काय, क्वांटिटी ऑफ हीट रेडिएटेड पर युनिट टाइम. ओके, आता हे रेट ऑफ रेडिएशन बाय ऑर्डिनरी बॉडी कसं काढणार आहे, ई इंटू ए करणार आपण. ओके, याचं रिझन काय आहे सांगा, बिकॉज ई इज इक्वल टू काय असतं, क्यू बाय 80 असतं. हा फॉर्म्युला आपण लास्ट टाइम बघितलेला आहे. इमिसिव्ह पॉवर ई इज इक्वल टू क्यू बाय 80 असतं. म्हणजे क्यू बाय टी म्हणजे काय येणार आहे, ई इंटू ए येणार आहे. क्यू बाय टी म्हणजे काय येणार आहे, ई इंटू ए. क्यू बाय टी म्हणजेच काय, हीट इमिटेड पर युनिट टाइम. क्यू बाय टी म्हणजे हीट इमिटेड पर युनिट टाइम. सो ई इंटू ए या इमिसिव्ह पॉवरच्या फॉर्म्युल्यावरून ते आलेलं आहे. रेट ऑफ रेडिएशन बाय ऑर्डिनरी बॉडी into A, rate at which heat is incident on OB, ऑर्डिनरी बॉडी. आता किती रेटनं, आता हे झालं हीट किती इमिट करतोय पर सेकंड, दॅट इज EA.
त्याचबरोबर हीट त्याच्यावर इन्सिडेंट पण व्हायला लागले ना ऑर्डिनरी बॉडीवर. किती इन्सिडेंट होणार आहे बघा, इथं दिलंय. आपण अझ्युम काय केलंय बघा, क्यू एवढी हीट पर युनिट एरिया, युनिट एरियावर क्यू एवढी हीट इन्सिडेंट होते आणि ऑर्डिनरी बॉडीचा एरिया किती आहे, ए आहे. म्हणजे एकूण हीट किती इन्सिडेंट होणार आहे, क्यू ए एवढी हीट इन्सिडेंट होणार आहे. ओके, कारण क्यू म्हणजे आपण काय घेतलंय तिथं, क्यू म्हणजे आपण काहीतरी अझ्युम केलेलं आहे. क्यू म्हणजे युनिट एरियावर इन्सिडेंट होणारी हीट, बरोबर. मग ए एवढ्या सरफेस एरियावर किती हीट इन्सिडेंट होणार आहे, क्यू ए एवढी. आता ही ऑर्डिनरी बॉडी आहे आणि ही ऑर्डिनरी बॉडी असल्यामुळं त्याच्यावर पडणारी सगळी हीट ऍब्सॉर्ब करणार नाही. ओके, सो रेट ऑफ ऍब्सॉर्प्शन ऑफ हीट बाय ओबी, त्याच्यामधली किती हीट ऍब्सॉर्ब करणार आहे, तर ए इंटू क्यू इंटू ए. त्याचं रिझन आहे बघा, कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन म्हणजे काय असतं, क्यू ए डिवायडेड बाय क्यू असतं. आता क्यू इन्सिडेंट असतं, क्यू इन्सिडेंट एवढी हीट पडली तर त्याच्यामधली किती ऍब्सॉर्ब करणार आहे, क्यू ए इज इक्वल टू ए इंटू क्यू एन येणार ना. इन्सिडेंट किती झाली आहे, क्यू इंटू ए एवढी इन्सिडेंट झाली, त्याच्यामधले ऍब्सॉर्ब किती करणार आहे, ए इंटू इन्सिडेंट हीट, म्हणजे कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन इंटू इन्सिडेंट हीट, म्हणजे ए इंटू क्यू इंटू ए एवढी हीट काय होणार आहे, ते ऍब्सॉर्ब करणार आहे. आता याच्यानंतर बघा, हे ऑर्डिनरी बॉडी आणि ब्लॅक बॉडी कुठे ठेवलेलं आहे, युनिफॉर्म टेम्परेचर एन्क्लोजर मध्ये ठेवलेलं आहे. म्हणजे तिथं टेम्परेचर वाढत पण नाही, कमी पण होत नाही, सगळ्या बॉडीचं टेम्परेचर काय आहे, सेम आहे. ओके, सो ऍज टेम्परेचर ऑफ ordinary body is not changing, टेम्परेचर चेंज होत नाहीये, as temperature of ordinary body is not changing, therefore काय होणार आहे, इथं रेट ऑफ रेडिएशन मस्ट बी इक्वल टू काय असलं पाहिजे, रेट ऑफ ऍब्सॉर्प्शन. म्हणजे ज्या रेटने हीट तो इमिट करतोय त्याच रेटने ऍब्सॉर्ब करत असेल तरच काय होणार आहे, टेम्परेचर चेंज होणार नाही. सो रेट ऑफ रेडिएशन मस्ट बी इक्वल टू काय असलं पाहिजे, रेट ऑफ ऍब्सॉर्प्शन असलं पाहिजे. रेट ऑफ रेडिएशन मस्ट बी इक्वल टू रेट ऑफ ऍब्सॉर्प्शन असलं पाहिजे. रेट ऑफ रेडिएशन काय आहे बघा, ई इंटू ए आहे, इथं लिहिलंय रेट ऑफ रेडिएशन दॅट इज इक्वल टू ई इंटू ए, आणि रेट ऑफ ऍब्सॉर्प्शन ए इंटू क्यू इंटू ए येणार आहे. ओके, दोन्ही साईडचं ए अँड ए गेट कॅन्सल अँड देअरफॉर काय होणार आहे, ई इज इक्वल टू ए इंटू क्यू येणार आहे. सो दिस इज इक्वेशन 1. आता ह्या सगळ्या अशा सेम स्टेप कुणाला येणार आहे, दीज आर फॉर ब्लॅक बॉडी. ब्लॅक बॉडीला देखील अशा सगळ्या सेम स्टेप्स येणार आहेत. हे लक्षात आलं का बघा इथपर्यंत. आता याच स्टेप सगळ्या आपण ब्लॅक बॉडीशी रिलेटेड लिहिणार आहे फॉर ब्लॅक बॉडी. बघा आता फॉर ब्लॅक बॉडी, rate of radiation by the black body, rate of radiation by the black body काय होणार बघा, that is rate of radiation by the black body that is EB into A येणार, कारण इमिसिव्ह पॉवर ऑफ द ब्लॅक बॉडी किती आहे, EB आहे. ओके, बरोबर, कारण इमिसिव्ह पॉवर म्हणजे काय असतं, E डिवायडेड बाय QAT असतं, म्हणजे Q बाय T काढायचं आहे. रेट म्हणजे Q बाय T, लक्षात घ्या, फक्त Q नव्हे, Q बाय T इज इक्वल टू E. सो इथं येणार आहे EB इंटू ए, कारण इमिसिव्ह पॉवर ऑफ ब्लॅक बॉडी आहे EB इंटू ए. रेट ऍट विच हीट इज इन्सिडेंट ऑन ब्लॅक बॉडी, ब्लॅक बॉडीवर किती रेटनं हीट इन्सिडेंट होणार आहे, QA या रेटनं, कारण Q एवढी हीट पर युनिट एरिया इन्सिडेंट होते आणि ब्लॅक बॉडीचा देखील एरिया किती आहे, ए एवढाच आहे. ओके, युनिट एरियावर Q हीट इन्सिडेंट होत असेल तर ए एरियावर किती हीट इन्सिडेंट होणार आहे, QA. ओके, आता एवढी हीट काय झाली आहे, ब्लॅक बॉडीवर इन्सिडेंट झाली. आता ब्लॅक बॉडी काय करते, त्याच्यावर इन्सिडेंट होणारी सगळीच्या सगळी हीट काय करतं, ऍब्सॉर्ब करतं.
त्याच्यामुळे कसं होणार बघा. रेट ऑफ ऍब्सॉर्प्शन ऑफ हीट बाय द ब्लॅक बॉडी. ओके, दॅट इज QA. जेवढी हीट इन्सिडेंट होणार तेवढी सगळीच्या सगळी काय करणार आहे, ब्लॅक बॉडी ऍब्सॉर्ब करणार आहे. कारण ब्लॅक बॉडी म्हणजे काय, द बॉडी विच ऍब्सॉर्ब ऑल द रेडियंट हीट इन्सिडेंट अपॉन इट. ओके, ऍज द टेम्परेचर ऑफ ब्लॅक बॉडी इज नॉट चेंजिंग. आता बघा इथं पुन्हा एकदा ऑर्डिनरी बॉडी आणि ब्लॅक बॉडी एका युनिफॉर्म टेम्परेचर एन्क्लोजर मध्ये आहे, म्हणजे टेम्परेचर वाढत पण नाही किंवा कमी पण होत नाहीये. आणि टेम्परेचर ऑफ ब्लॅक बॉडी इज ऑल्सो नॉट चेंजिंग. म्हणजे ब्लॅक बॉडीचं देखील काय झालं पाहिजे, ज्या रेटनं ते इमिट करते त्याच रेटनं काय केलं करत असलं पाहिजे, ऍब्सॉर्ब करत असलं पाहिजे. जेवढी हीट इमिट करते तेवढीच हीट जर ऍब्सॉर्ब केली तरच काय होणार आहे, टेम्परेचर कॉन्स्टंट राहणार आहे. सो देअरफॉर काय होणार आहे, रेट ऑफ रेडिएशन किती आहे, EB इंटू ए आहे. EB इंटू ए रेट ऑफ रेडिएशन, आणि रेट ऑफ ऍब्सॉर्प्शन किती आहे, QA. पुन्हा ए कॅन्सल होणार आणि EB इज इक्वल टू काय येणार आहे, Q येणार आहे. EB इज इक्वल टू Q. And this is your equation 2. आता from equation 1 and 2, from equation 1 and 2, from equation 1 and 2, 1 and 2 वरून काय येणार बघा, that is E as it is लिहितो, स्मॉल a as it is लिहितो, आणि Q म्हणजे इक्वेशन 2 मध्ये काय आलेला आहे, EB आलेला आहे. Q म्हणजे EB आलेला आहे. आता EB ला एलएचएस ला घेतो, E डिवायडेड बाय EB इज इक्वल टू काय येणार आहे, A येणार आहे. आणि आपल्याला माहित आहे की E बाय EB म्हणजे काय असतं, इमिसिव्हिटी असतं. सो देअरफॉर E इज इक्वल टू काय येणार आहे, A येणार आहे. तर या पद्धतीनं किर्चॉफ्स लॉ जो आहे तो थेरॉटिकली प्रूव्ह केला जातो. सो देअरफॉर काय होणार आहे इथं, कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन इज ऑलवेज इक्वल टू काय असतं, कोएफिशियंट ऑफ इमिशन. पण कधी एका पर्टिक्युलर टेम्परेचर आणि पर्टिक्युलर वेव्हलेंथला. कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन इज ऑलवेज इक्वल टू काय असतं, कोएफिशियंट ऑफ इमिशन असतं. ओके, कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन इज ऑलवेज इक्वल टू कोएफिशियंट ऑफ इमिशन असतं. म्हणजे याचा दुसरा मिनिंग काय होतो माहितीये का, की गुड ऍब्सॉर्बर इज ऑलवेज अ गुड इमिटर. याचा दुसरा मिनिंग काय होतो, गुड ऍब्सॉर्बर is always a good emitter. म्हणजे जो चांगला ऍब्सॉर्ब करू शकतो तोच चांगला इमिट करू शकतो. कारण आपण बघितलंय परफेक्टली ब्लॅक बॉडी म्हणजे काय, त्याच्यावर पडणारी सगळीच्या सगळी हीट काय होतं, ऍब्सॉर्ब करतं. ओके, त्याच्यामुळे त्याच्या ए ची व्हॅल्यू काय असते, 1 असते. त्याच पद्धतीनं ऍज कम्पेअर टू एनी अदर बॉडी काय होणार आहे, परफेक्टली ब्लॅक बॉडी सगळ्यात जास्त इमिट करतं, त्याचा ई देखील काय असतो, 1च असतो, सगळ्यात जास्त असतो. गुड ऍब्सॉर्बर इज ऑलवेज अ गुड इमिटर किंवा बॅड ऍब्सॉर्बर इज ऑलवेज अ बॅड इमिटर असं म्हणू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल व्हाईट बॉडी जर घेतली, व्हाईट बॉडी ऍब्सॉर्ब पण करत नाही चांगल्या प्रकारे आणि चांगल्या प्रकारे इमिट पण करू शकत नाही. म्हणजे व्हाईट बॉडी आणि ब्लॅक बॉडी दोन्ही एकाच टेम्परेचरला ठेवले तर तुम्हाला लक्षात येईल की ब्लॅक बॉडी जास्त हीट रेडिएट करते आणि व्हाईट बॉडी मात्र कमी हीट इमिट करते. त्याच पद्धतीनं आपण ब्लॅक बॉडी आणि ऑर्डिनरी बॉडी आपण उन्हामध्ये ठेवली तर काय होतं, ब्लॅक बॉडी आणि व्हाईट बॉडी उन्हामध्ये ठेवली तर लगेच ऍब्सॉर्ब हीट कोण करतं आणि लगेच गरम कोण होतं, ब्लॅक बॉडी लगेच हीट ऍब्सॉर्ब करते आणि लगेच गरम होते ऍज कम्पेअर टू व्हाईट बॉडी. म्हणजे लक्षात घ्या, ब्लॅक बॉडी इज गुड ऍब्सॉर्बर as well as गुड इमिटर अँड व्हाईट बॉडी इज अ बॅड ऍब्सॉर्बर as well as बॅड इमिटर. हे लक्षात घ्या. ओके, सो गुड ऍब्सॉर्बर इज ऑलवेज अ गुड इमिटर. म्हणजेच काय, फॉर एक्झाम्पल ब्लॅक बॉडी इज गुड ऍब्सॉर्बर as well as good emitter. Okay, and white body काय असणार आहे, white body is bad absorber
as well as bad emitter. ओके, तर याला म्हटलं जातं किर्चॉफ्स लॉ ऑफ रेडिएशन. ओके, विच इज कॉल्ड एज किर्चॉफ्स लॉ ऑफ रेडिएशन. किर्चॉफ्स लॉ ऑफ रेडिएशनचा आणखी एक चांगलं एक्झाम्पल काय होणार आहे बघा. तर डार्क स्किन्ड पर्सन जे आहेत, डार्क स्किन्ड पर्सन म्हणजे ब्लॅक कलरची स्किन असणारे जे पर्सन आहेत ते हीट आणि कोल्ड जास्त एक्सपिरियन्स करतात ऍज कम्पेअर टू व्हाईट स्किन्ड पर्सन. ओके, म्हणजे त्यांना थंडी पण लगेच जाणवते आणि उष्णता पण काय होते लगेच जाणवते. कारण हॉट सराउंडिंग मध्ये ठेवलं तर काय करतात ते लगेच हीट ऍब्सॉर्ब करतात, त्याच्यामुळे उष्णता त्यांना लगेच जाणवते. त्याचबरोबर कोल्ड सराउंडिंग मध्ये ठेवलं तर लगेच हीट काय करतात बाहेर टाकतात आणि त्याच्यामुळे काय होणार त्यांना कोल्डनेस देखील लगेच जाणवतो. ओके, तर हे एक स्टेटमेंट लक्षात ठेवा. ए डार्क स्किन्ड पर्सन, a dark skinned person experience more heat and cold as compared to white skinned person. ओके, म्हणजे हॉट सराउंडिंग मध्ये काळा माणूस आणि गोरा माणूस दोघे जर आपण एकत्र ठेवले तर काळ्या माणसाला काय होणार आहे, हीट जास्त जाणवणार आहे. ओके, आणि त्याचबरोबर कोल्ड सराउंडिंग मध्ये डार्क स्किन पर्सन आणि म्हणजे काळा माणूस आणि गोरा माणूस ठेवला तर त्याच्यामध्ये पुन्हा एकदा हीट देखील जास्त कोणाला जाणवणार आहे, एक्सपिरियन्स होणार आहे, तर पुन्हा एकदा त्या डार्क स्किन पर्सनला, काळ्या माणसाला. लक्षात येत आहे. तर डार्क स्किन्ड पर्सन जो आहे किंवा ब्लॅक स्किन्ड जो पर्सन आहे तो काय होणार आहे, इट विल एक्सपिरियन्स मोर हीट अँड मोर कोल्ड as well as more cold as compared to white skinned person. नेक्स्ट आपण स्टडी करूया, दॅट इज स्टीफन बोल्ट्झमन लॉ. स्टीफन बोल्ट्झमन लॉ ऑफ रेडिएशन. स्टीफन बोल्ट्झमन लॉ ऑफ रेडिएशन. ओके, आता स्टीफन बोल्ट्झमन लॉ ऑफ रेडिएशन जो आहे तो ब्लॅक बॉडीशी रिलेटेड आहे आणि ब्लॅक बॉडीच्या एमिसिव्ह पॉवरशी रिलेटेड आहे. ओके, तर स्टीफन बोल्ट्झमन लॉ ऑफ रेडिएशन काय बघा, तर एमिसिव्ह पॉवर ऑफ perfectly black body emissive power of perfectly black body is directly proportional to emissive power of perfectly black body is directly proportional to fourth power of its absolute temperature. Emissive power of perfectly black body is directly proportional to fourth power of its absolute temperature. Okay, so therefore आपण असं लिहू शकतो की emissive power of black body is directly proportional to T⁴. ओके, आता इथं काय आहे, ऍब्सोल्यूट टेम्परेचर आहे. ऍब्सोल्यूट टेम्परेचर म्हणजे लक्षात येते का, केल्विन मधलं टेम्परेचर, डिग्री सेल्सिअस मधलं टेम्परेचर घ्यायचं नाहीत. आणि हा जो लॉ आहे तो कुणाशी रिलेटेड आहे, ब्लॅक बॉडीशी रिलेटेड आहे. सो इमिसिव्ह पॉवर ऑफ ब्लॅक बॉडी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द फोर्थ पॉवर ऑफ द ऍब्सोल्यूट टेम्परेचर.
म्हणजे टेम्परेचर जर डबल केलं तर इमिसिव्ह पॉवर काय होणार? टेम्परेचर डबल केलं तर इमिसिव्ह पॉवर डायरेक्टली 2⁴ टाइम्स होणार. म्हणजे 2⁴ टाइम्स म्हणजे काय होणार आहे? 16 टाइम्स. टेम्परेचर जर 3 टाइम्स केलं, टेम्परेचर 3 टाइम्स केलं तर इमिसिव्ह पॉवर 3⁴ टाइम्स होणार. 3⁴ किती होते माहिती ना? 3⁴ म्हणजे 3 स्क्वेअर इंटू 3 स्क्वेअर होते. 3 चा स्क्वेअर 9, 9 इंटू 9 म्हणजे काय होणार? 81 टाइम्स डायरेक्टली होणार. 2⁴ असतंय 4 इंटू 4 दॅट इज इक्वल टू 16. लक्षात येते का? टेम्परेचर 3 टाइम्स केलं तर इमिसिव्ह पॉवर डायरेक्टली 3⁴ टाइम्स म्हणजे 81 टाइम्स होते. टेम्परेचर जर 4 टाइम्स केलं तर इमिसिव्ह पॉवर डायरेक्टली किती होणार आहे? दॅट इज 4⁴ म्हणजे 4 चा स्क्वेअर इंटू 4 चा स्क्वेअर म्हणजे काय होणार? 16 इंटू 16 म्हणजे 16 चा स्क्वेअर म्हणजे स्क्वेअर ⁴ कसं करायचं? एकदा स्क्वेअर करायचा आणि आलेल्या नंबरचा पुन्हा एकदा स्क्वेअर करायचा. 2 वेळा सलग स्क्वेअर करायचा आहे. 5⁴ म्हणजे 5 चा स्क्वेअर 25 आणि 25 चा स्क्वेअर किती? 625. ओके? तर या पद्धतीनं टेम्परेचर डबल केलं तर इमिसिव्ह पॉवर डायरेक्टली 16 टाइम्स होते. टेम्परेचर जर ट्रिपल केलं तर इमिसिव्ह पॉवर डायरेक्टली 81 टाइम्स होणार आहे. टेम्परेचर 4 टाइम्स केलं तर इमिसिव्ह पॉवर डायरेक्टली 256 टाइम्स होणार आहे. टेम्परेचर 5 टाइम्स केलं तर डायरेक्टली इमिसिव्ह पॉवर जी आहे ती किती होणार आहे? 625 टाइम्स होणार आहे. ओके, याला म्हटलं जातं स्टीफन बोल्ट्झमन लॉ ऑफ रेडिएशन. सो ईबी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T⁴. आता इथे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू साइन काढलं तर काय होणार बघा? एक कॉन्स्टंट आपल्याला ऍड करावं लागणार. सो ईबी इज इक्वल टू सिग्मा इंटू काय येणार आहे? T⁴ येणार आहे. ईबी इज इक्वल टू सिग्मा इंटू T⁴. आणि या सिग्माला काय म्हटलं जातं? स्टीफन्स कॉन्स्टंट असं म्हटलं जातं. सिग्मा इज कॉल्ड ॲज स्टीफन्स कॉन्स्टंट. सिग्मा इज कॉल्ड ॲज स्टीफन्स कॉन्स्टंट. आणि याची व्हॅल्यू किती असते बघा? 5.67. व्हॅल्यू लक्षात ठेवायला सोपे आहे. 5678 असा नंबर आहे सलग. 5678 म्हणजे 5.67 इंटू 10⁻⁻8. ओके, वॅट पर मीटर स्क्वेअर केल्विन ⁴. याचं युनिट येणार आहे स्टीफन्स कॉन्स्टंटचं. 5.67 इंटू 10⁻⁸ वॅट पर मीटर स्क्वेअर केल्विन ⁴. ओके, तर या पद्धतीनं स्टीफन बोल्ट्झमन लॉ ऑफ रेडिएशन आहे. ओके, आता याच्यानंतर रेट ऑफ रेडिएशनचा एक फॉर्म्युला आपण काढूया. रेट ऑफ रेडिएशन ऑफ ए बॉडी व्हेन इट इज प्लेस्ड ॲट अ पर्टिक्युलर टेम्परेचर. म्हणजे एखादी बॉडी पर्टिक्युलर टेम्परेचरला ठेवली तर रेट ऑफ रेडिएशन काय असणार त्याचा? रेट ऑफ रेडिएशन of a body. आता रेट ऑफ रेडिएशन ऑफ ए बॉडी कसं काढणार बघा? आता रेट ऑफ रेडिएशन म्हणजे काय? तर रेट ऑफ रेडिएशन म्हणजे अमाऊंट ऑफ हीट इमिटेड पर मिनिट टाइम. ओके, त्याला काय म्हणतो आपण? रेट ऑफ रेट म्हणजे विथ रिस्पेक्ट टू टाइम हा वर्ड लक्षात ठेवा. ओके, सो अमाऊंट ऑफ radiant heat emitted by any body per unit time is called as a rate of radiation. म्हणजे पर सेकंड किती हीट इमिट करते? कारण आपल्याला माहित आहे 0 केल्विन हे टेम्परेचर सोडून इतर कुठल्याही टेम्परेचरला बॉडी काय करते? हीट रेडिएशन बाहेर टाकते, रेडियंट हीट बाहेर टाकते. तर पर सेकंड एखादी बॉडी किती रेडियंट हीट बाहेर टाकते याला काय म्हणायचं? रेट ऑफ रेडिएशन असं म्हणायचं. आता हा रेट ऑफ रेडिएशन आपण कसं कॅल्क्युलेट करणार बघा? तर त्याच्यामध्ये लेट ई म्हणजे काय आहे? इमिसिव्ह पॉवर आहे. ई म्हणजे काय आहे? इमिसिव्ह पॉवर आहे. ओके, सो देअरफॉर ई इज इक्वल टू काय येणार आहे?
इमिसिव्ह पॉवर ऑफ दॅट बॉडी. ई म्हणजे इमिसिव्ह पॉवर ऑफ दॅट बॉडी असेल तर ई म्हणजे काय असतं, Q/AT असतं. आणि या फॉर्म्युलेवरून Q/T therefore rate of radiation म्हणजेच काय, that is Q/T. रेट ऑफ रेडिएशन Q/T इज इक्वल टू काय येणार आहे, E इंटू ए येणार. रेट ऑफ रेडिएशन Q/T म्हणजे काय येणार आहे, E इंटू ए येणार आहे. बरोबर. दॅट इज E इंटू ए रेट ऑफ रेडिएशन. ऑल्सो इमिसिव्हिटी स्मॉल ईचा फॉर्म्युला काय असतो, स्मॉल ई इज इक्वल टू ई डिवायडेड बाय ईबी असतं. ई डिवायडेड बाय ईबी. अँड देअरफॉर हे ई जे आहे ते रिप्लेस करणार आहे मी. सो कॅपिटल ई इज इक्वल टू काय येणार आहे, स्मॉल ई इंटू ईबी येणार. ओके. सपोज दिस इज इक्वेशन 1, दिस इज इक्वेशन 2. सो फ्रॉम 1 and 2 काय होणार बघा, फ्रॉम 1 and 2 बघा काय काय केलंय. ई म्हणजे सपोज इमिसिव्ह पॉवर आहे. ओके. सो ई बरोबर Q/AT येणार आहे. याच्यामधला आपल्याला Q/T पाहिजे. रेट ऑफ रेडिएशन म्हणजेच काय, क्वांटिटी ऑफ हीट इमिटेड पर युनिट टाइम, Q/T पाहिजे. सो Q/T येणार आहे EA. हे झालं तुमचं पहिलं इक्वेशन. त्याचबरोबर ईचा देखील फॉर्म्युला काढूया. ईचा फॉर्म्युला कसा काढणार, इमिसिव्हिटीचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे, इमिसिव्हिटी स्मॉल ई इज इक्वल टू E/EB असतं. सो स्मॉल ई इज इक्वल टू E इंटू EB येणार आहे. सो फ्रॉम इक्वेशन 1 and 2 काय होणार आहे इथं, रेट ऑफ रेडिएशन इज इक्वल टू ईच्या ठिकाणी EEB ठेवतो, E इंटू EB इंटू काय येणार आहे ए, रेट ऑफ रेडिएशन. आता त्याचबरोबर EB देखील मी रिप्लेस करणार आहे. ऑल्सो बाय स्टीफन बोल्ट्झमन लॉ. स्टीफन बोल्ट्झमन लॉ नुसार EB किती असतं, EB इज इक्वल टू सिग्मा इंटू T⁴ असतं. ओके. सो देअरफॉर रेट ऑफ रेडिएशनचा फायनल फॉर्म्युला काय येणार बघा, रेट ऑफ रेडिएशन. ओके. रेट ऑफ रेडिएशनचा फायनल फॉर्म्युला येणार आहे E इंटू EB म्हणजे काय येणार, सिग्मा इंटू T⁴ इंटू काय येणार आहे ए येणार. ओके. सो देअरफॉर दिस इज द फायनल फॉर्म्युला. म्हणजे कुठल्याही बॉडीनं, म्हणजे एखादी बॉडी टी टेम्परेचरला असेल, तर किती अमाऊंट ऑफ हीट पर सेकंड बाहेर टाकणार. ओके. दॅट इज कॉल्ड ॲज रेट ऑफ रेडिएशनचा फायनल फॉर्म्युला येतो, रेट ऑफ रेडिएशन इज इक्वल टू ए सिग्मा T⁴. या पद्धतीने हा फॉर्म्युला पाठ करून ठेवायचा आहे. ओके. सो रेट ऑफ रेडिएशन बाय द बॉडी इज गिवन बाय फॉर्म्युला ए सिग्मा T⁴. रेट ऑफ रेडिएशन इज इक्वल टू ए सिग्मा T⁴. याला काय म्हटलं जातं, रेट ऑफ रेडिएशन असं म्हटलं जातं, ए सिग्मा T⁴. ओके. म्हणजे कुठलीही बॉडी टी टेम्परेचरला असेल तर काय करणार आहे, या रेटनं हीट काय करणार आहे, इमिट करणार आहे. म्हणजे रेट ऑफ रेडिएशन कशावर डिपेंड आहे बघा, म्हणजे हीट इमिटेड पर युनिट टाइम हे कशावर डिपेंड आहे, सरफेस एरिया, कोइफिशियंट ऑफ इमिशन आणि टेम्परेचर या 3 गोष्टीवर डिपेंडंट आहे. ओके. आता याच्यावर सिंपल क्वेश्चन असा विचारला जातो. क्वेश्चन काय बघा, कंपेअर रेट ऑफ रेडिएशन at temperatures of 27 डिग्री सेल्सिअस and 127 डिग्री सेल्सिअस. म्हणजे एक बॉडी सुरुवातीला 27 डिग्री सेल्सिअसला ठेवली आणि त्याच्यानंतर ती 127 डिग्री सेल्सिअसला ठेवली, तर रेट ऑफ रेडिएशनचा रेशो काय असणार आहे. ओके. तर याचा आन्सर येणार आहे, फक्त टेम्परेचरची इन्फॉर्मेशन दिली इथं. आता रेट ऑफ रेडिएशन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय बघा, रेट ऑफ रेडिएशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T⁴ आहे.
म्हणजे टी फक्त चेंज झालाय ना, बाकी सगळं कॉन्स्टंट, ए ई सिग्मा कॉन्स्टंट आहे. सो रेट ऑफ रेडिएशन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी रेस टू 4 आहे ना. सो त्याच्यामुळं रेट ऑफ रेडिएशन 1 divided by rate of radiation 2. Rate of radiation 1 divided by rate of radiation 2 is equal to काय होणार आहे, T1 by T2 रेस टू काय होणार आहे, 4 होणार आहे. पण T1 टेम्परेचर म्हणजे किती होणार बघा. आता हे 27 जे आहे ते डिग्री सेल्सिअस मध्ये आहे. या कॅल्क्युलेशन मध्ये डिग्री सेल्सिअस मधलं टेम्परेचर वापरायचं नाही. 27 चं केल्विन मध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी 273 ऍड करायचं, म्हणजे इनिशियल टेम्परेचर 400 केल्विन होणार आहे. आणि 127 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर म्हणजे 127 प्लस 273 केलं. ओके, सो दिस इज T1, दिस इज T2. तर हे होणार आहे 400 केल्विन. म्हणजे काय होणार आहे, 300 by 400 रेस टू 4 येणार आहे. आणि त्याच्यामुळं रेट ऑफ रेडिएशनचा रेशो येणार आहे, ओके, दॅट इज इक्वल टू 0 0 कॅन्सल होणार, 3 by 4 रेस टू 4, ओके, आणि 3 रेस टू 4, ओके, 3 रेस टू 4 म्हणजे किती असतं, 81 असतं. आणि 4 रेस टू 4 म्हणजे किती असतं, 256 असतं. या पद्धतीनं रेट ऑफ रेडिएशनचा रेशो येणार आहे. रेट ऑफ रेडिएशनचा रेशो येणार आहे 81 as to 256. ओके, याला फॉर एक्झाम्पल R1 as to R2 असं पण म्हणू शकतो. सो रेट ऑफ रेडिएशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी रेस टू 4 असतं, नेहमी लक्षात ठेवा. त्याच्यामुळे असा क्वेश्चन अनेक वेळा एक्झाम मध्ये आलेला आहे की कम्पेअर द रेट ऑफ रेडिएशन ऑफ द बॉडी ऍट द 2 डिफरंट टेम्परेचर, दॅट इज 27 and 127. ओके, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट अगोदर ते केल्विन मध्ये टेम्परेचर दिलेलं आहे का नाही ते बघा. ते केल्विन मध्ये नसेल तर केल्विन मध्ये कन्वर्ट करा. त्याच्यासाठी 273 डिग्री सेल्सिअस मध्ये 273 ऍड करायचं म्हणजे केल्विन होत आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मग रेट ऑफ रेडिएशन 1 डिवायडेड बाय रेट ऑफ रेडिएशन 2 इज इक्वल टू T1 by T2 रेस टू 4 लिहायचं. T1 टेम्परेचर ठेवायचं, T2 टेम्परेचर ठेवायचं आणि हे कॅल्क्युलेशन करायचं आहे. ओके, ओके स्टुडंट्स.